हाय गुड मॉर्निंग। आज पिहू 15 ऑगस्टसाठी जाणार होती आणि ती अशी 6:30 पासून रेडी होऊन बसली होती आणि तिला झोप पण येत होती, पण तिला उत्साह पण होता मनामध्ये की मला झेंड्याला जायचं। आता तिला थोडंसं समजतंय की झेंड्याला जावं लागते म्हणून तिला फार भारी आनंद होत होता झेंड्याला जाण्याचा। तिला मी सोडवलं आणि येताना पारिजातकाची फुलं घेऊन आले होते ना, छान जास्वंदीला पण माझ्या फुलं आले होते। चला तर मग आज मी म्हटलं दाखवूया तरी माझी डेली रुटीन काय आहे म्हणून, पण ती डेली रुटीन काही एका व्लॉगमध्ये पूर्ण होणार नाही। म्हटलं चला जेवढी होईल तेवढी आजच्या व्लॉगमध्ये तर करता येईल। आणि मुलांमुळे ना खूप खूप वेळ मुलांमध्ये जातो। घरामध्ये घरभर पसारा करून ठेवतात ते। सकाळी उठल्यानंतर मला ते आवरायला सगळा पसारा, घेतलेल्या वस्तू जागच्या जागेवर ठेवायला, पिहू येईपर्यंत तेवढं काम तर चालतच राहते, कारण की स्वयंपाक वगैरे करायचा असतो। परत शर्विलचं असतंय, आंघोळ घालायची, सुशी, त्याचं पण दूध प्यायला द्यायचं, त्यालाही थोडासा सकाळी नाश्त्याला करायचं। आणि परत माझ्यासाठी काही जो वेळ असेल तो मी स्वतःसाठी तर मला तेवढा वेळ भेटत पण नाही। पण आज छान घर वगैरे झाडले, तोपर्यंत शर्विल पण उठला, भांडे वगैरे लावून घेतले, फरशी वगैरे पुसली आणि हे सकाळीच कामं केलेली बरी वाटतात। मग छान आज लवकर सगळं आवरलं होतं म्हणून मी रांगोळी पण काढली। मला रांगोळी काढायला पण खूप आवडते। आणि मग तोपर्यंत पिहू येण्याचा वेळ झाला होता, म्हटलं मग तिला खायला काहीतरी बनवता येईल। तिला आज टिफिनला मी चिवडाच दिला होता, कारण की आज स्नॅक्स सांगितले होते तिला, म्हणून मी काही सकाळी काही बनवलं नाही। मग म्हटलं आल्यानंतर तिला भूक लागली असेल म्हणून हे नाचणीचे बनाना पॅनकेक बनवले होते आणि दोघांनी मिळून खाल्ले आणि मला छान वाटतं। पण मला असं माझ्यासाठी तर आता वेळच भेटत नाही, मुलांसाठी आणि म्हणजे घरातलं सगळं काम जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ मी स्वतःचे व्हिडिओ काढण्यात किंवा मी स्वतःसाठी आता थोडासा टाईम म्हणजे अशा प्रकारे देत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि मी उर्वरित माझा व्लॉग उद्या सांगेल। बाय।